बोला. सो मॅम, माझा प्रॉब्लेम असा होतोय की लहानपणापासून जेवणानंतर काहीतरी गोड खायची आमच्या घरी पद्धत आहे किंवा आई आजी काहीतरी करून देत असतात. तर आता मी डाएट चालू असताना आता तरी मी खात नाहीये, पण खूप गोड खावंसं जेवणानंतर वाटतं किंवा खूप क्रेविंग्स होतात. तर ते कसे कंट्रोल करायचे हा माझा खूप मोठा प्रॉब्लेम. खूप छान प्रश्न विचारला. आता थोडंसं मी तुम्हाला सायंटिफिक जे आहे ते थोडं सोप्या भाषेत समजून सांगायचा प्रयत्न करते. आपला जो मेंदू असतो ना, तो आपल्या सगळ्या हॅबिट्स रेकॉर्ड करत असतो. ओके. कुठलंही जेवण घेतल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर आपल्याला एक मन तृप्त झाल्याची किंवा शरीर तृप्त झाल्याची भावना निर्माण होते. ओके. काय खाल्ल्यानंतर ती भावना निर्माण व्हायला पाहिजे ह्याचं एक हॉर्मोनल सेटिंग आपल्या ब्रेननी ऑलरेडी करून ठेवलेलं असतं. त्याला आपण हॅबिट लूप म्हणतो. ओके. सो ही हॅबिट आहे, ही हॅबिट थोडीशी रिसेट करायला आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो. सो मग टेम्पररी सोल्युशन म्हणून काय आहे तुझ्याकडे, तर त्यातल्या त्यात गोड तू चांगलं काय खाऊ शकतोस, म्हणजे एखादा खजूर, ओके, किंवा एखादं फळ, किंवा अगदीच तुला वाटलं तर डार्क चॉकलेटचा एखादा तुकडा. असं तू थोडंसं रिप्लेसमेंट आधी सुरुवातीला फॉलो कर. हळूहळू जसं तुझं हॅबिट फॉर्मेशन होईल, तुझ्या ब्रेनचं रेकॉर्डिंग बदलेल, त्याचा रिस्पॉन्स पण बदलेल आणि मनाच्या तृप्तीपेक्षा शरीराची तृप्ती काय कशाने होते हे जेव्हा ब्रेनला कळेल तेव्हा तुझ्या हॅबिट्स आपोआप चेंज होतील. मग तुला त्याच्यासाठी प्रयत्न सुद्धा करावा लागणार नाही. कळलं?